नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी परम. स्वागत आहे तुमचं परम स्टडी झोन या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी घेऊन आलोय इंग्रजी शब्दांचे अर्थ पाठ करण्याची सोपी पद्धत, जिचं नाव आहे चित्रांसोबत शब्द, म्हणजेच व्होकॅब्युलरी विथ पिक्चर्स. तत्पूर्वी आपल्या परम स्टडी झोन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. व्होकॅब्युलरी विथ पिक्चर्स. पहिल्या चित्रामध्ये एक व्यक्ती दिसत आहे. तिलाच इंग्रजीमध्ये WASHMAN वॉशमन, वॉशमन म्हणजेच धोबी म्हणतात. धोबी म्हणजेच कपडे धुवून देणारा. या चित्रामध्ये जी व्यक्ती दिसत आहे तिला इंग्रजीमध्ये DOCTOR डॉक्टर, डॉक्टर म्हणजेच रुग्णांचा सेवक म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसत आहे. या व्यक्तीला इंग्रजीमध्ये ENGINEER इंजिनियर, इंजिनियर म्हणजेच अभियंता म्हणतात. इंजिनियर हा मोठमोठ्या बिल्डिंग्स म्हणजेच इमारतीचे आराखडे बनवण्याचे काम करतो. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती स्केच करताना दिसत आहे. त्याला इंग्रजीमध्ये ARCHITECT आर्किटेक्ट, आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसत आहे. हिला POLICEMAN पोलिसमन, पोलिसमन म्हणजेच पोलीस म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसत आहे. त्याला इंग्रजीमध्ये POSTMAN पोस्टमन, पोस्टमन म्हणजेच पत्र पोहोचविणारा. आपण लहानपणी ऐकलं असेल, माझ्या मामाचं पत्र हरवलं तेच मला सापडलं. तर तो असा हा पोस्टमन. या चित्रामध्ये तुम्हाला जी व्यक्ती दिसत आहे तिला TEACHER टीचर, टीचर म्हणजेच शिक्षक. या चित्रामध्ये तुम्हाला खांद्यावर एक नांगर घेऊन एक व्यक्ती दिसत आहे, ज्याला इंग्रजीमध्ये FARMER फार्मर, फार्मर म्हणजेच शेतकरी म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती करवत घेऊन एक लाकूड कापताना दिसत आहे. यालाच इंग्रजीमध्ये CARPENTER कार्पेंटर, कार्पेंटर म्हणजे सुतार म्हणतात. सुतार म्हणजेच लाकूड कापणारा. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती कार चालवताना दिसत आहे. याला इंग्रजीमध्ये DRIVER ड्रायव्हर, ड्रायव्हर म्हणजे चालक, चालक म्हणजेच गाडी चालवणारा म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती एका छोट्या मुलाची कटिंग करताना दिसत आहे. यालाच इंग्रजीमध्ये BARBER बार्बर, बार्बर म्हणजेच नाई, नाई म्हणजेच कटिंग करणारा म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती मातीचे भांडे बनवताना दिसत आहे. यालाच इंग्रजीमध्ये POTTER पॉटर म्हणजेच कुंभार म्हणतात. या चित्रामध्ये एक स्त्री कपडा घेऊन मशीनवर शिवणकाम करण्याचे काम करत आहे. यालाच इंग्रजीमध्ये TAILOR टेलर म्हणजे शिंपी म्हणतात. या चित्रामध्ये एक व्यक्ती विटांचे बांधकाम करत आहे. यालाच इंग्रजीमध्ये MESON मेसन, मेसन म्हणजेच गवंडी म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसत आहे. हा व्यक्ती सर्वांना परिचित आहे. यालाच आपण फौजी म्हणतो. देशाचे रक्षण करणारा असा हा फौजी. यालाच इंग्रजीमध्ये SOLDIER सोल्जर, सोल्जर म्हणजेच सैनिक किंवा शिपाई म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक स्त्री दिसत आहे. हिलाच इंग्रजीमध्ये AIRHOSTEWS एअर हॉस्टेस, एअर हॉस्टेस म्हणजेच हवाई सुंदरी म्हणतात, जी विमानमध्ये असते. या चित्रामध्ये तुम्हाला एक मुलगा कॅल्क्युलेटर घेऊन दिसत आहे, जो हिशोबाचे काम करतो. यालाच इंग्रजीमध्ये ACCOUNTANT अकाउंटंट, अकाउंटंट म्हणजे लेखापाल म्हणतात.
या चित्रामध्ये तुम्हाला दोन व्यक्ती दिसत आहे जे एकमेकांसोबत व्यवहार करत आहेत. यांनाच इंग्रजीमध्ये SALESMAN सेल्समन म्हणजेच विक्रेता म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती मेकॅनिक म्हणजेच मशीन नीट करणारा दिसत आहे, जो की विविध गाड्यांच्या मशीन दुरुस्त करतो. MECHANIC मेकॅनिक म्हणजेच मशीन नीट करणारा. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती आग विझवताना दिसत आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये FIREMAN फायरमन म्हणजेच आग विझवणारा. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती इलेक्ट्रिकचे काम करताना दिसत आहे. यालाच इंग्रजीमध्ये ELECTRICIAN इलेक्ट्रिशियन म्हणजेच विजेचे काम करणारा, ज्यालाच आपण खेडेगावामध्ये लाईनमन म्हणतो. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसत आहे जो की रोजचे वर्तमानपत्र वाटप करतो. त्यालाच इंग्रजीमध्ये NEWSPAPER न्यूजपेपर हॉकर म्हणजेच वृत्तपत्र फेरीवाला म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक कुक दिसत आहे. कुक म्हणजे स्वयंपाक करणारा, ज्यालाच इंग्रजीमध्ये शेफ म्हणजेच आचारी म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला सर्व परिचित अशी एक स्त्री दिसत आहे, जिलाच आपण सिस्टर म्हणतो. त्यालाच इंग्रजीमध्ये NURSE नर्स म्हणजे परिचारिका म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसत आहे जो की कोर्टात असतो. त्यालाच इंग्रजीमध्ये LAWYER लॉयर म्हणजेच वकील म्हणतात. या चित्रामध्ये एक व्यक्ती दिसत आहे जी आपल्या भारताच्या संविधानाचे रक्षण करते, जिच्यावर आपल्या सर्वसामान्य लोकांचा प्रचंड विश्वास असतो. त्यालाच इंग्रजीमध्ये JUDGE जज म्हणजेच न्यायाधीश म्हणतात, जो की सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करतो. या चित्रामध्ये तुम्हाला एक रेल्वे दिसत आहे. रेल्वेजवळ एक व्यक्ती उभा आहे जो की तिकीट चेक करण्याचे काम करतो. यालाच आपण TC म्हणतो. यालाच इंग्रजीमध्ये TICKETCHECKER तिकीट चेकर म्हणजेच तिकीट तपासनीस म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक आजोबा दिसत आहेत ज्यांच्या हातामध्ये काठी आहे. असे व्यक्ती आपल्याला ATM बँकेच्या समोर दिसतात. यांनाच इंग्रजीमध्ये WATCHMAN वॉचमन म्हणजेच पहारेकरी किंवा चौकीदार म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसत आहे जी रस्त्यावर वाहनांची गर्दी हटवण्याचं काम करते किंवा विविध बँकेच्या ठिकाणी रक्षणाचं काम करते. यालाच इंग्रजीमध्ये GUARD सिक्युरिटी गार्ड म्हणजेच सुरक्षा रक्षक म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक मुलगा एक मुलगी साफसफाईचे काम करताना दिसत आहे. त्यांनाच इंग्रजीमध्ये SWEEPER स्वीपर म्हणजेच सफाई कामगार म्हणतात. या चित्रामध्ये एक आजोबा एका मुलाची चप्पल शिवून देत आहेत. त्यांनाच आपण इंग्रजीमध्ये COBBLER कॉबलर म्हणजे चांभार म्हणतो. या चित्रामध्ये एक मुलगी एक चित्र काढताना दिसत आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये PAINTER पेंटर म्हणजे चित्रकार म्हणतात. या चित्रामध्ये एक व्यक्ती लोखंडाच्या वस्तू बनवण्याचं काम करत आहे. यालाच आपण BLACKSMITH ब्लॅकस्मिथ म्हणजेच लोहार. यालाच आपण गावाकडे घिसडी म्हणतो. या चित्रामध्ये तुम्हाला खूप साऱ्या मेंढ्या दिसत आहे. त्यांनाच आपण शिप्स म्हणतो. तसेच एक आजोबा त्या मेंढ्या घेऊन जाण्याचं काम करत आहे.
तर यांना इंग्रजीमध्ये SHEPHERD शेफर्ड म्हणजेच मेंढपाळ, मेंढपाळ म्हणजे मेंढ्या सांभाळणारा. या चित्रामध्ये तुम्हाला दोन व्यक्ती दिसत आहेत, जे की आपण सोन्याच्या दुकानामध्ये बघतो, त्यालाच GOLDSMITH गोल्डस्मिथ म्हणजेच सोनार म्हणतात. अशा पद्धतीने आपण खूप सुंदररित्या असं चित्रांद्वारे इंग्रजी व्होकॅब्युलरी मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच या चित्रांद्वारे मुलांना खूप कमी वेळात इंग्रजी शब्द पाठ करण्यास नक्कीच मदत होईल. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.